ऐसा खेळा रंग भरेसा, ऐसा खेळा रंग भरेसा, वर द्यावा मज प्रती मंगल दायक तू गणपती. ब्रह्मांड अनंत आणि अथांग या सृष्टीचा एक नियम आहे परिवर्तन. पण जेव्हा जेव्हा हे परिवर्तन विनाशाकडे झुकू लागतं, जेव्हा जेव्हा अधर्म धर्मावर वर चढवतो, तेव्हा या विश्वाचा रक्षक एका नव्या रूपात अवतरतो. हे केवळ 10 अवतार नाहीत, तर हा आहे जीवनाचा प्रवास. पाण्यातील पहिल्या थेंबापासून ते मानवी बुद्धिमत्तेच्या परमोच्च शिखरापर्यंतचा हा प्रवास. हा आहे भगवान विष्णूंचा दशावतार. नमस्कार, माझं नाव प्रकाश पांडुरंग लत्ते. श्रीदेवी भगवती दशावतार नाट्यमंडळ देवगड पुणे येथे. सांगायचं तात्पर्य म्हणजे देवगड तालुक्यात दशावतार आहे. आणि मी गावी असताना लहानपणी आमच्या आवडीच्या मांडावर आम्ही दशावतार करायचो काउंटिंग. पण 2005 मध्ये मी मुंबईला आलो आणि बघून दशावतार शिकलो. आणि आमचे पूर्वज वालावडी आमचे कोणच दशावतार नाही आणि आमच्या खानदानात सुद्धा दशावतार नाही. पण मी तिथे येऊन हे सर्व शिकलो आणि आज 22 वर्गीय पुस्तकांची टीम घेऊन आज धंदा सांभाळून सर्व प्रपंच सांभाळून आम्ही दशावतार करतो. हे माझ्याकडे खूप अनुभव आहे आणि पुरस्कार दशावतारातने मला प्राप्त झालेला आहे. ही माझ्या मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि नाव लौकिकात आमच्या शेतूरकर मी या मंडळाचा पालक म्हणून मी काम करतो आणि त्या मंडळाचे अध्यक्ष आम्ही दोघे जण नमस्कार, मी संतोष मिस्त्री. माझं गाव मालवण तालुक्यात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुका आणि मालवण तालुक्यात राठेवडे नावाचं गाव आहे. आता जी मी कला सादर करतो ते मंडळ आहे श्रीदेवी भगवती दशावतार नाट्य मंडळ. प्रकाश लब्धे आमचे मित्र कंपनी चालवतात. या मंडळात जवळजवळ 10 वर्षांहून अधिक काळ ही कला आम्ही सादर करतो. मुख्य माझं कॅरेक्टर असतं ते नारळाचीच भूमिका असते. पण इतरही भूमिका म्हणजे जशा कथानक असेल त्या कथानकानुसार जी जी भूमिका येईल, कधी एखादा कलाकार ऍबसेंट असतो त्याच्या जागी जावं लागतं, म्हणजे कथानकाच्या मागणीनुसार भूमिका बदलतात. आणि जवळजवळ आतापर्यंत ज्या मी भूमिका केल्या, खलनायक केला, नायक केला, नारदाची भूमिका केली, विनोदी भूमिका असते दशावतारात, विनोदाची भूमिका केली, म्हणजे अशा जवळजवळ सर्व भूमिका केलेल्या आहेत आतापर्यंत. मला अगदी बालवयातच या कलेची आवड लागली. याला कारण काय, तर पूर्व पिढी परंपरागत आमच्या घराण्यातच दशावतार कलाकार होत गेले. म्हणजे माझे काका, माझे आजोबा, पणजोबा अशी पिढीजात कला आमच्या घराण्यात आमचे पूर्वज करत आले. माझ्या काकांकडून ही कला मी अवगत केली, शिकलो. शाळेत 6वी मध्ये असताना या कलेत मी पहिल्यांदा पाहिली. आज जवळजवळ माझं वय 47 वर्ष, म्हणजे जवळजवळ 30 ते 35 वर्षाचा अनुभव गाठीशी घेऊन ही कला मी सादर करतो. या कलेने बरंच काही मिळालेला लोकाश्रय मिळालाय, पण हवा तसा राजाश्रय अजूनही मिळालेला नाही. प्रेक्षकांच्या प्रेमावर ही कला चालते. म्हणावा तसं मानधन आजही कलाकारांना मिळत नाही. लोक अतिशय प्रेम या कलेवर करतात. करतो की जरूर या कलेकडे ते अशासाठी की एकदाच मला या दशावतार या कलेची आवड लागली, दशावतार भजन त्या कलांची आवड लागली, व्यसन लागलं की जीवनात मला इतर दुसरं कुठलं व्यसन लागणार नाही. याच्यात जो रमला त्याने आपल्या आयुष्याचं सोनच करून घेतलं, त्याचं वाईट कधीच होणार नाही. नमस्कार, मी सिद्धेश गुरव. दशावतारामध्ये मला स्त्री भूमिका टोपण नावाने बबलू गुरव म्हणून ओळखतात. दशावतारामध्ये गेली 5-6 वर्ष मी
स्त्री भूमिका ही साकारतोय. खरोखरच स्त्री भूमिका म्हणजे दशावतार ते एक नावलौकिक किंवा वेगळेपण आहे. म्हणजे ती जी स्त्री भूमिका जे प्रत्येक जण साकारतात ते जेंट्सच असतात, लेडीज पार्ट नसतो. म्हणून फक्त दशावताराची ही खासियत आहे की स्त्री भूमिका पुरुष पार्टच करतो. मला अगदी आनंद होतो की स्त्री भूमिका मी करतो आणि ती लोकांपर्यंत पोहोचवतो. आणि अशा वेगवेगळ्या भूमिका असतात, जामवंती म्हणा, राणी, लक्ष्मी, पार्वती वगैरे प्रत्येक भूमिका मी वेगवेगळ्या प्रकारे सादरीकरण करतो. आणि धन्यवाद. दशावतार ही केवळ जुनी पुराणातील कथा नाही, तर ती मानवी उत्क्रांतीची गाथा आहे. आपण कुठून आलो आणि आपल्याला कुठे पोचायचं आहे याचा हा आरसा आहे. कारण काळ बदलला तरी तत्त्व तेच राहतं. परित्राणाय साधूना विनाशायच दृश्यकृत्राम. 9 अवतार पूर्ण झाले आहेत, पण चक्र अजून थांबलेलं नाही. आजच्या कलियुगाच्या अंधारात जेव्हा मानवी मूल्य लोप पावत आहेत, तेव्हा प्रतीक्षा आहे त्या 10व्या अवताराची, कल्की. संपला खेळ रे, रंग अजूनही नच सरला. साहली ऊर्तता प्राण कुडितच विरघळला. सोडविरे जीव घुटमळला.